नमस्कार. इतिहासाच्या पानांमध्ये ना अशी काही नावं लपलेली आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या स्वातंत्र्याची कहाणी पूर्णच होऊ शकत नाही. आज आपण अशाच एका योद्ध्याबद्दल आणि समाजसुधारकाबद्दल बोलणार आहोत, क्रांतीवीर लहुजी साळवे. एक असं नाव ज्यांनी एका हातात क्रांतीची मशाल पेटवली आणि दुसऱ्या हातानं सामाजिक न्यायाची ढाल बनवून समाजाचं रक्षण केलं. जरा 19व्या शतकातल्या भारताचा विचार करून बघा. परिस्थिती कशी होती? म्हणजे एका बाजूला इंग्रजांची सत्ता हळूहळू सगळा देश गिळंकृत करत होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच समाजात जातीव्यवस्थेच्या इतक्या क्रूर साखळ्या होत्या की समाज पूर्णपणे झकडून गेला होता. ही होती दुहेरी गुलामगिरी, एक राजकीय आणि दुसरी सामाजिक. अशा काळात एका नव्या प्रकाशाची, एका नव्या पहाटेची नितांत गरज होती. मग प्रश्न हाच होता की या अंधारलेल्या काळात या अन्यायाविरुद्ध क्रांतीची पहिली ठिणगी कोण टाकणार, कोण आवाज उठवणार? आणि या प्रश्नाचं एकच उत्तर होतं, लहुजी साळवे. चला तर मग या महान क्रांतिकारकाच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेऊया. आपण त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे पाहू, त्यांच्या त्या शपथेपासून ज्याने क्रांतीची आग पेटवली, ते क्रांतीची प्रयोगशाळा कशी उभारली, मग शक्ती आणि सामाजिक न्यायाचा संगम कसा झाला आणि शेवटी त्यांनी आपल्यासाठी कोणता वारसा मागे ठेवला, हे सगळं आपण जाणून घेऊया. तर या प्रवासाची सुरुवात होते एका वैयक्तिक दुःखातून, एका अशा घटनेतून जिने लहुजींच्या मनात क्रांतीची आग कायमची पेटवली. गोष्ट आहे 14 नोव्हेंबर 1794ची, जेव्हा लहुजींचा जन्म झाला. त्यांनी अगदी लहान वयात आपल्या डोळ्यासमोर आपले वडील राघोजी साळवे यांना खडकीच्या लढाईत ब्रिटिशांविरुद्ध लढताना वीरमरण पत्करताना पाहिलं. आपल्या वडिलांच्या रक्ताची शपथ घेऊन त्यांनी त्याच क्षणी निश्चय केला की आपलं संपूर्ण आयुष्य इंग्रजांना या देशातून हद्दपार करण्यासाठी वाहून द्यायचंय. आणि हीच होती त्यांच्या क्रांतीची खरी सुरुवात. आता ही जी शपथ होती ती फक्त एक वैयक्तिक बदला नव्हता. लहुजींनी या शपथेला एका मोठ्या संघटित चळवळीचं रूप दिलं. खरं तर त्यांनी क्रांतीची एक प्रयोगशाळाच तयार केली. 1822 साली त्यांनी पुण्याच्या गंजपेठेत एक तालीम सुरू केली. आता तालीम म्हटल्यावर आपल्याला वाटेल व्यायामशाळा, पण नाही. ही फक्त शरीर कमवण्याची जागा नव्हती. हे होतं एक गुप्त लष्करी प्रशिक्षण केंद्र. आणि सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट काय होती माहीत आहे? त्या काळात ही तालीम सगळ्या जातीधर्माच्या लोकांसाठी खुली होती. इथेच जातीपातीचा भेद विसरून तरुण देशासाठी एकत्र येऊ लागले होते. या तालमीत फक्त शरीर सौष्ठव नाही, तर देश वाचवण्यासाठी लागणाऱ्या युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं जायचं. दंडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, निशाणेबाजी, घोडेस्वारी, मल्लविद्या. म्हणजे विचार करा, इंग्रजांना टक्कर देण्यासाठी जे काही लागेल ते सगळं काही इथे शिकवलं जायचं. एक प्रकारे स्वातंत्र्यासाठी एक सुसज्ज पिढी तयार होत होती. आणि याचमुळे लोक त्यांना आदराने वस्ताद म्हणू लागले. ते फक्त प्रशिक्षक नव्हते, ते नायकांना घडवणारे शिल्पकार होते. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू इतकंच काय, तर लोकमान्य टिळक आणि आगरकरांसारख्या अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. त्यांनी हजारो तरुणांना तयार करून स्वातंत्र्याची पहिली फौजच उभारली होती. लहुजींच्या या कार्याचा थेट परिणाम आपल्याला 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात दिसतो. त्यांच्या तालमीतले अनेक वीर या उठावात उतरले, पण यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागली. उदाहरणार्थ 7 सप्टेंबर 1857 रोजी त्यांचे शिष्य बंडू नाईक मांग, मोशिया मांग आणि यशवंत मांग यांना साताऱ्यात फाशी देण्यात आली. हे बलिदान लहुजींच्या कार्याचं आणि त्यागाचं एक जिवंत उदाहरण आहे. आता लहुजींच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाचं वळण येतं. इथून पुढे त्यांचं काम फक्त लष्करी क्रांतीपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते एका नव्या मोठ्या ध्येयाकडे वळतं. लहुजींच्या व्यक्तिमत्वाचे 2 महत्त्वाचे पैलू होते. एक म्हणजे शस्त्रधारी योद्धा आणि दुसरा म्हणजे शिक्षणाचा पुरस्कर्ता. या 2 भूमिका त्यांच्या आयुष्यात कशा एकत्र आल्या हे पाहणं खूपच रंजक आहे. साल होतं 1847. एक तरुण समाजसुधारक ज्योतिबा फुले शारीरिक शिक्षणासाठी आणि दंडपट्टा शिकण्यासाठी लहुजींच्या तालमीत आले. ही भेट ऐतिहासिक ठरली. या भेटीनंतर लहुजींच्या लक्षात आलं की खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त शारीरिक बळ पुरं नाहीये, तर समाजाला अज्ञान आणि जातीभेदातून मुक्त करणारं शिक्षणही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. हा शक्ती आणि युक्तीचा खरा संगम होता. आणि या विचारानंतर लहुजींनी एक नवी भूमिका स्वीकारली. ते आता समाज सुधारणेच्या चळवळीचे सक्रिय संरक्षक बनले, एक संरक्षक कवच. जेव्हा महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, तेव्हा सनातनी लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.
अशा अत्यंत कठीण काळात लहुजी वस्ताद आणि त्यांचे शिष्य ढाल बनून त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांनी फुले दाम्पत्याला अंगरक्षकाप्रमाणे संरक्षण दिलं आणि म्हणूनच ती सत्यशोधक चळवळ टिकू शकली. खुद्द महात्मा फुले यांनी 1852 मध्ये लिहून ठेवलंय. यावरून आपल्याला कळतं की लहुजी फक्त संरक्षणच देत नव्हते, तर ते स्वतः महार वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना, पालकांना आपली मुलं-मुली शाळेत पाठवण्यासाठी तयार करत होते. ते खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दूत होते. लहुजी जे बोलायचे ते आधी स्वतः करायचे. त्यांनी याची सुरुवात आपल्या घरातूनच केली. आपली पुतणी मुक्ता साळवे हिच्या हातात पाटी पेन्सिल दिली आणि या शिक्षणाचं फळ इतकं मोठं होतं की मुक्ताने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी सामाजिक विषमतेवर एक इतका जबरदस्त निबंध लिहिला जो आजही आपल्याला विचार करायला लावतो. शिक्षणासोबतच त्यांनी अस्पृश्यतेवरही थेट हल्ला केला. विचार करा, ज्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरायलाही बंदी होती, त्या काळात म्हणजे 1822 सालीच लहुजींनी गंजपेठेत स्वतःची विहीर खोदली आणि ती सगळ्यांसाठी खुली केली. सामाजिक समानतेच्या दिशेने टाकलेलं हे एक प्रचंड धाडसी पाऊल होतं. सुधारणेचे संरक्षक कवच ही त्यांची भूमिका आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिली. 1875 साली समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यात मिरवणूक होती. सनातनी लोकांनी त्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. तेव्हा महात्मा फुलेंनी लहुजींना विनंती केली आणि लहुजींनी आपल्या मुलासोबत पुढे होऊन त्या मिरवणुकीला पूर्ण संरक्षण दिलं. चला तर या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याचा आपण सार पाहूया आणि त्यांचा वारसाचं महत्त्व नेमकं काय आहे ते समजून घेऊया. लहुजींच्या कार्याचं सार काय, तर त्यांनी क्रांती आणि सुधारणा यांच्यात एक अद्भुत पूल बांधला. एका बाजूला ते वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक घडवत होते, तर दुसऱ्या बाजूला महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याला ताकद देत होते. ते फक्त एक लढवय्ये नव्हते, तर ते आधुनिक भारताच्या पायाभरणीतले एक महत्त्वाचे शिल्पकार होते. 17 फेब्रुवारी 1881 रोजी वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देश आणि समाजासाठी समर्पित केलं. त्यांचं जीवनच एक मोठा संदेश आहे की खरा पराक्रम फक्त शस्त्र उचलण्यात नसतो, तर तो दुसऱ्यांच्या रक्षणात आणि सेवेत असतो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, लहुजी साळवे यांच्यासारख्या कितीतरी नायकांनी या देशाच्या उभारणीत आपलं रक्त आणि घाम गाळला. मग असं का होतं की इतिहास काही जणांना लक्षात ठेवतो आणि काहींना सोयीस्करपणे विसरून जातो? यावर विचार करणं हीच अशा विस्मृतीत गेलेल्या खऱ्या नायकांना वाहिलेली आदरांजली ठरेल.